ओम शांती. आज दिनांक 19/1/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपल्या गोड बाबांची आठवण करा तर तुम्ही सत्वप्रधान देवता बनाल. सर्व आधार आठवणींच्या यात्रेवर आहे. प्रश्न: जशी बाबांची ओढ मुलांना होते तशी कोणत्या मुलांची ओढ सर्वांना होईल? उत्तर: जे फूल बनले आहेत. जसे लहान मुले फुलांसारखी असतात, त्यांना विकारांची माहितीच नसते, तर ते सर्वांना आकर्षित करतात ना, तसे तुम्ही मुले पण जेव्हा फूल म्हणजे पवित्र बनाल तर सर्वांना आकर्षित कराल. तुमच्यामध्ये विकारांचा कोणता पण काटा नसायला पाहिजे. ओम शांती. आत्मिक मुले जाणतात की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. आपल्या भविष्याचे पुरुषोत्तम मुख पाहत आहात, पुरुषोत्तम शरीर पाहत आहात. तुम्हाला असे वाटते का आम्ही परत नवीन दुनिया सतयुगमध्ये यांच्या वंशावळीमध्ये जाऊ, म्हणजे सुखधामध्ये जाऊ अथवा पुरुषोत्तम बनू? बसल्या बसल्या हे विचार येतात. विद्यार्थी जे शिकत आहेत किंवा ज्या वर्गामध्ये शिकत आहेत ते जरूर बुद्धीमध्ये राहतेत ना, मी बॅरिस्टर किंवा अमुक बनेल. तसे तुम्ही पण जेव्हा इथे बसले आहात तर ते जाणतात की आम्ही विष्णूच्या राजधानीमध्ये जाऊ. विष्णूचे 2 रूप आहेत, लक्ष्मी नारायण, देवी देवता. तुमची बुद्धी आता अलौकिक आहे. आणखीन कोणत्या मनुष्याच्या बुद्धीमध्ये या गोष्टी रमण करणार नाहीत. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत. हा आहे काही साधारण सत्संग नाही. येथे बसले आहात तर समजा की सत बाबा ज्याने शिव म्हटले जाते त्यांच्या संगतीमध्ये बसले आहात. शिवबाबा रचयिता आहेत. तेच रचनेच्या आधीमध्ये अंताला ओळखत आहेत आणि हे ज्ञान देत आहेत. जसे की कालची गोष्ट सांगत आहे. इथे बसले आहात तर हे आठवणीत येते की आम्ही आले आहोत पुनर्जीवित होण्यासाठी, म्हणजे शरीर बदलून देवता शरीर घेण्यासाठी. आत्मा म्हणते की आमचे हे तमोप्रधान जुने शरीर आहे, याला बदलून असे लक्ष्मीनारायण बनायचे आहे. मुख्य लक्ष किती श्रेष्ठ आहे. शिकवणारे शिक्षक जरूर शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हुशार असतील ना. शिकवित आहेत, चांगले कर्म शिकवित आहे तर जरूर उंच आहेत ना. तुम्ही जाणतात आम्हाला सर्वात उच्च भगवान शिकवत आहेत. भविष्यामध्ये आम्ही देवता बनू. आम्ही जे शिकत आहेत ते भविष्य नवीन दुनियेसाठी आहे. आणखीन कोणाला नवीन दुनियेची पण माहिती नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आता आले आहे हे लक्ष्मीनारायण नवीन दुनियेचे मालक होते, तर जरूर मग त्यांची पुनरावृत्ती होईल. तर बाबा समजावत आहेत, तुम्हाला शिकून मनुष्यापासून देवता बनवित आहेत. देवतांमध्ये पण जरूर क्रमवारीने आहेत. दैवी राजधानी आहे ना. तुमचा सारा दिवस या विचारांमध्ये गेला पाहिजे की आम्ही आत्मा आहोत. आमची आत्मा जी फार पतित होती ती आता पावन बनण्यासाठी पावन बाबांची आठवण करत आहे. आठवणींचा अर्थ पण समजायचा आहे. आत्मा आठवण करत आहे आपल्या गोड पित्याची. बाबा स्वतः म्हणत आहेत, मुलांनो, माझी आठवण करा तर तुम्ही सत्वप्रधान देवता बनाल. सारा आधार आठवणींच्या यात्रेवर आहे. बाबा जरूर विचारतात की मुलांनो, किती वेळ आठवण करत आहात? आठवण करण्यामध्येच मायेचे युद्ध होते. तुम्ही स्वतः समजतात की यात्रा नाही, परंतु जसे की युद्ध आहे. यामध्ये विघ्न फार पडतात. आठवणींच्या यात्रेमध्ये राहण्यातच माया विघ्न घालते, म्हणजे आठवण विसरून टाकते असे म्हणतात. पण की बाबा आम्हाला तुमची आठवण करण्यामध्ये मायेचे फार वादळ येतात. क्रमांक 1 चे वादळ आहे देह अभिमानाचे. मग आहे काम, क्रोध, लोभ, मोह. आज विकारांचे वादळ, उद्या क्रोधाचे वादळ आले, लोभाचे वादळ आले. आज आमची अवस्था चांगली राहिली, कोणते पण वादळ आले नाही. आठवणीच्या यात्रेमध्ये सारा दिवस राहिलो. फार खुशी झाली. बाबांची फार आठवण केली. आठवणींमुळे प्रेमाचे अश्रू वाहिले. बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यामुळे तुम्ही गोड बनत आहात. तुम्ही मुले हे पण समजत आहात की आम्ही मायेकडून हार खाऊन कुठे येऊन पोचलो आहोत. मुले हिशोब काढतात, कल्पामध्ये किती महिने किती दिवस आहेत. बुद्धीमध्ये येत आहे ना. जर कोणी म्हणे लाखो वर्षाचे आयुष्य आहे तर मग हिशोब थोडाच करू शकाल. बाबा समजावत आहेत, हे सृष्टी चक्र फिरत राहते. या साऱ्या चक्रामध्ये आम्ही किती जन्म घेतले आहेत, कसे राजधानीमध्ये जात आहोत हे तर जाणतात ना. ही बिलकुल नवीन गोष्ट, नवीन ज्ञान आहे. नवीन दुनियेसाठी. नवीन दुनिया स्वर्गाला म्हटले जाते. तुम्ही म्हणता आम्ही आता मनुष्य आहोत, देवता बनत आहोत. देवता पद उंच आहे. तुम्ही मुले जाणत आहात आम्ही सर्वात वेगळे ज्ञान घेत आहोत. आम्हाला शिकवणारे फारच वेगळे विचित्र आहेत. त्यांना हे साकार चित्र नाही, ते निराकार आहेत. तर विश्व नाटकामध्ये पहा किती चांगला अभिनय करत आहोत. बाबा शिकवतात कसे, तर स्वतः सांगतात की मी अमुक शरीरामध्ये येतो. कोणाच्या शरीरामध्ये येतो हे पण सांगतात. मनुष्य गोंधळून जातात. काय एकाच्या शरीरामध्ये येतात,
परंतु हे तर नाटक आहे ना, यामध्ये बदल होऊ शकत नाही. या गोष्टी तुम्ही ऐकता आणि धारण करतात आणि सांगत आहात. कसे आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत, आम्ही मग इतर आत्म्यांना शिकवत आहोत. आत्मा शिकत आहे, आत्मा शिकते आणि शिकवते. आत्मा अति मूल्यवान आहे. आत्मा अविनाशी अमर आहे. फक्त शरीर नाहीसे होते. आम्ही आत्मे आमच्या परमपिता परमात्म्याकडून ज्ञान घेत आहोत. रचयिता आणि रचनेच्या आदिमध्य अंताचे 84 जन्मांचे ज्ञान घेत आहोत. ज्ञान कोण घेत आहेत? आत्मा. आत्मा अविनाशी आहे. अविनाशी वस्तूमध्ये मोह ठेवला पाहिजे ना, की विनाशी वस्तूमध्ये? इतके वर्ष तुम्ही विनाशी शरीरामध्ये मोह ठेवत आले आहात. आता समजत आहात की आम्ही आत्मा आहोत. शरीराचे भान सोडले पाहिजे. काही मुले लिहितात, पण माझ्या आत्म्याने काम केले, माझ्या आत्म्याने आज हे भाषण केले, माझ्या आत्म्याने आज बाबांची फार आठवण केली. ते सर्वोच्च आत्मा आहेत, ज्ञान संपन्न. तुम्हा मुलांना किती ज्ञान देत आहेत. मूलवतन सूक्ष्मतनला तुम्ही जाणत आहात. मनुष्याच्या बुद्धीमध्ये तर काही पण नाही. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की रचयिता कोण आहेत, या मनुष्य सृष्टीचा निर्माता कोण आहे, तर जरूर कर्तव्यामध्ये येत आहेत. तुम्ही जाणत आहात, इतर कोणी मनुष्य जाणत नाही. ज्यांना आत्मा आणि परमात्म्या पितेची आठवण राहते. बाबा ज्ञान देत आहेत. स्वतःला आत्मा समजा. तुम्ही स्वतःला शरीर समजल्यामुळे उलटे लटकले आहात. आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. आत्म्याची सर्वात जास्त महिमा आहे. एक पिता आत्म्याची किती महिमा आहे. तेच दुःख करता सुख करता आहेत. डास इत्यादींची ते महिमा करत नाही की ते दुःख हरता सुख करता आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. नाही, ही बाबांची महिमा आहे. तुम्ही पण प्रत्येक स्वतः सुख करता दुःख हरता आहात, कारण ते पितेची मुलं आहात. तर सर्वांचे दुःख नाहीसे करून सुख देतात, ते पण अर्ध्या कल्पासाठी. हे ज्ञान आणखीन कोणामध्ये नाही. ज्ञान संपन्न तर एक बाबाच आहेत. आमच्यामध्ये ज्ञान नाही. एका बाबाला ओळखत नाही तर बाकी मग काय ज्ञान असेल? आता तुम्हाला वाटते की आम्ही अगोदर ज्ञान घेत आहोत. काही पण समजत नव्हतो. लहान मुलांमध्ये ज्ञान नसते, आणखीन कोणते अवगुण पण नसतात. त्यामुळे त्यांना महात्मा म्हटले जाते, कारण पवित्र आहे. जेवढा लहान मुलगा तेवढा नंबर 1चे फूल. बिलकुल जशी कर्मातीत अवस्था आहे. कर्म विकर्माला काही पण जात नाही. फक्त स्वतःला जाणतात ते फूल आहे. त्यामुळे सर्वांना आकर्षित करतात. जसे आता बाबा आकर्षित करत आहे. बाबा आले आहेत सर्वांना फूल बनवण्यासाठी. तुमच्यामध्ये पण काही फार खराब काटे आहेत. 5 विकाररूपी काटे आहेत ना. यावेळी तुम्हाला फूल आणि काट्यांचे ज्ञान आहे. काट्यांचे जंगल पण असते. बाबळी इत्यादींचा काटा सर्वात मोठा असतो. त्या काट्यापासून पण फार वस्तू बनवितात. त्याचे साम्य मनुष्याबरोबर करतात. बाप समजावत आहे, यावेळी फार दुःख देणारे मनुष्य काटे आहेत. त्यामुळे याला दुःखाची दुनिया म्हटले जाते. म्हणतात पण बाबा सुखदाता आहेत. माया रावण दुःखदाता आहे. मग सतयुगामध्ये माया नसते तर या कोणत्या पण गोष्टी नसतात. विश्वनाटकामध्ये एक अभिनय 2 वेळा होत नाही. बुद्धीमध्ये आहे. साऱ्या दुनियेमध्ये जो अभिनय होत आहे तो सर्व नवीन आहे. तुम्ही विचार करा, सतयुगापासून आतापर्यंत दिवस बदलत जातात, अभिनय बदलत जातो. 5000 वर्षाचा पूर्ण अभिनयाची नोंद आत्म्यामध्ये भरलेली आहे. ती बदलू शकत नाही. प्रत्येक आत्म्याचा स्वतःचा अभिनय भरलेला आहे. ही एक गोष्ट पण कोणी समजू शकत नाही. आता आदिमध्ये अंताला तुम्ही जाणत आहात. ही पाठशाळा आहे ना. सृष्टीच्या आदिमध्ये अंताला जाणत आहात आणि मग बाबांची आठवण करून पवित्र बनण्याचे शिक्षण घेत आहात. यापूर्वी जाणत होतात का? आम्हाला असे बनायचे आहे. बाबा किती स्पष्ट करून समजावत आहे. तुम्ही पहिल्या नंबरमध्ये असे होता, मग तुम्ही खाली उतरत उतरत आता काय बनले आहात. दुनिया तर पहा काय बनली आहे. अनेक मनुष्य आहेत. या लक्ष्मीनारायणाच्या राजधानीचा विचार करा, काय होईल. हे जिथे राहत होते कसे हिरे जवारांचे महल असतात. बुद्धीमध्ये येते, आता आम्ही स्वर्गवासी बनत आहोत. तिथे आम्ही आमची घरे इत्यादी बनवू. असे नाही की खालून द्वारका बाहेर येईल. जसे शास्त्रांमध्ये दाखवले आहे. शास्त्र नाव चालत आलेले आहे. आणखीन कोणते नाव तर ठेवू शकत नाही. आणखीन पुस्तके शिक्षणासाठी आहेत. दुसऱ्या कादंबऱ्या आहेत. बाकी याला फक्त पुस्तक अथवा शास्त्र म्हणतात. त्या शिक्षणाची पुस्तके आहेत. शास्त्र शिकणाऱ्याला भक्त म्हटले जाते. भक्ती आणि ज्ञान गोष्टी आहेत. आता वैराग्य कशाचे? भक्ती का ज्ञानाचे? जरूर म्हणतील भक्तीचे. आता तुम्हाला ज्ञान मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही एवढे उंच बनत आहात. आता बाबा तुम्हाला सुखदायी बनवत आहे. सुखधामाला स्वर्ग म्हटले जाते. सुखधाम मध्ये
तुम्ही जाणारे आहात तर तुम्हाला शिकवत आहेत. हे ज्ञान पण तुमची आत्मा घेत आहे. आत्म्याचा कोणता धर्म नाही, ती तर आत्मा आहे. मग आत्मा जेव्हा शरीरामध्ये येते तर शरीराचे धर्म वेगळे आहेत. आत्म्याचा धर्म काय आहे? एक तर आत्मा बिंदूसारखी आहे आणि शांत स्वरूप आहे. शांतीधाम मुक्तिधाममध्ये राहत आहे. आता बाबा समजावत आहे, सर्व मुलांचा हक्क आहे. फार मुले आहेत जे इतर धर्मांमध्ये धर्मांतरित झाले आहेत. ते मग येऊन आपल्या मूळ धर्मामध्ये येतील. जे देवी देवता धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये गेले आहेत ती सर्व पाने परत येतील आपल्या जागेवर. या सर्व गोष्टीला इतर कोणी समजू शकत नाही. पहिल्या प्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. यामध्ये सर्व गोंधळून जातात. तुम्ही मुले जाणत आहात की आम्हाला कोण शिकवत आहे? बाबा शिकवत आहेत. कृष्ण तर देहधारी आहे. यांना दादांना म्हणतात. सर्व भाऊ आहेत ना, मग पदावर आहेत. हे भावाचे शरीर आहे, हे बहिणीचे शरीर आहे. हे पण तुम्ही आता जाणत आहात. आत्मा तर एक लहान तारा आहे. एवढे सर्व ज्ञान छोट्या ताऱ्यामध्ये आहे. ताराशिवाय बोलू शकत नाही. ताऱ्याला अभिनय करण्यासाठी शरीर पाहिजे. ताऱ्यांची दुनिया वेगळी आहे. मग येथे येऊन आत्मा शरीर धारण करत आहे. ते आत्म्यांचे घर आहे. आत्मा छोटी बिंदी आहे. शरीर मोठी वस्तू आहे. तर त्यांची किती आठवण करतात. आता तुम्हाला आठवण करायची आहे एक परमपिता परमात्म्याची. हेच सत्य आहे. जेव्हा आत्मा आणि परमात्म्याचा मेळा होतो, गायन पण आहे की आत्मा आणि परमात्मा फार काळ राहिले. आम्ही बाबांपासून वेगळे झाले आहोत. आठवण येते की किती काळ वेगळे झाले आहोत. बाबाचे कल्प कल्प सांगत आले आहे, तेच येऊन सांगत आहे. यामध्ये थोडा पण फरक पडत नाही. सेकंद सेकंदाला जो अभिनय चालत आहे तो नवीन आहे. एक सेकंद निघून गेला, मिनिट निघून गेला, त्याला जसे सोडून जात आहात. वेळ निघून जात आहे. त्यामुळे म्हणतात एवढे वर्ष, एवढे दिवस, मिनिट, एवढे सेकंद निघून गेले आहेत. पूर्ण 5000 वर्ष होतात. मग पहिल्यापासून सुरू होत आहे. तंतोतंत हिशोब आहे ना. मिनिट सेकंद सर्वांची नोंद होत आहे. आता तुम्हाला कोणी विचारतात यांनी कधी जन्म घेतला होता? तुम्ही हिशोब करून सांगतात. कृष्णाने पहिल्या नंबरमध्ये जन्म घेतला. शिवाचे तर मिनिट सेकंद काही पण काढू शकणार नाही. कृष्णाची तिथी तारीख पूर्ण लिहिलेली आहे. कृष्णाच्या मनुष्याच्या घड्याळामध्ये फरक पडू शकतो. मिनिट सेकंदांचा शिवबाबांच्या अवतरणामध्ये तर काहीच फरक पडत नाही. माहीत पण पडत नाही की कधी आले. असे पण नाही की साक्षात्कार झाला तेव्हा आले. नाही, अंदाजाने सांगत आहे. बाकी असे नाही की त्यावेळी प्रवेश झाला, साक्षात्कार झाला की अमुक अमुक बनू. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिली पॉइंट, सुखधाममध्ये जाण्यासाठी सुखदायी बनायचे आहे. सर्वांचे दुःख नाहीसे करून सुख द्यायचे आहे. कधी पण दुःखदायी काटे बनायचे नाही. 2. या विनाशी शरीरामध्ये आत्माच अति मूल्यवान आहे. तीच अमर अविनाशी आहे. त्यामुळे अविनाशी वस्तू बरोबर प्रेम करायचे आहे. देहाचे भान विसरायचे आहे. वरदान, एक बळ एक भरोसाच्या आधारावर ध्येयाला जवळ अनुभव करणारे हिम्मतवान भव. उंच ध्येय प्राप्त करण्याच्या अगोदर धोके वादळ येतात. बोटेला पार करण्यासाठी किंवा जाण्यासाठी भोवऱ्यांमधून पार करावे लागते. त्यामुळे घाबरू नका, थकू किंवा थांबू नका. साथीला बरोबर ठेवा तर प्रत्येक मुश्किल सहज होऊन जाईल. हिम्मतवान बनून बाबांच्या मदतीचे पात्र बना. एक बळ एक भरोसा या पाठाला नेहमी पक्के ठेवा तर भोवऱ्यामधून पण पार निघून जाल आणि ध्येय जवळ अनुभव होईल. बोधवाक्य, विश्व कल्याणकारी ते आहेत जे प्रकृतीसहित प्रत्येक आत्म्यासाठी शुभभावना ठेवतात. विश्व कल्याणकारी ते आहेत जे प्रकृतीसहित प्रत्येक आत्म्यासाठी शुभभावना ठेवतात. ओम शांती.